चला प्लीज दोन्ही टीमचे 12 मॅन. चला आता सामना सुरू करायचा आहे. कुठल्या टीमचं स्ट्रायकिंग इनला राजू. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल हवेत. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने आता धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर आता डॉट बॉल आला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे पहा लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. इथे 1 धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. वाईट +1 म्हणजे अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जीवदान मिळत आहे या खेळाडूला. पाहूया आता आपला जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणारा. 2 बॉल 4 झाला ना. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील वेगवान बॉलला हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले आणि इथे पहा रनआउटची संधी होती ती देखील संधी गमावली. इथे 1 धाव मिळणार. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा. यावेळेला क्लीन बोल्ड दांडी गोल. बॅट्समन बाद. पंच या षटकातील बॉल किती बाकी आहेत? 2 बॉल. 2 वाईट टाकले. चला यानंतरचा सामना मावली 11 विले पार्ले विपक्ष रिशांग 11 बारसू. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. कोण आहे बॅट्समन नेम? बॅट्समन नेम काय? पुन्हा एकदा बॉल तयार. हो वेगवान बॉल परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की या बॉलवरती 2 धावा आहेत. 2 दिले. तिकडे मागे गेला बॉल. मागे 2 धावा आहे दादा. वाईट +1 ना. मागे 1 गेली. अच्छा वाईट. ओ आणखीन एक क्लीन बॉल. दांडी गोल. डोळ्याची पापणी लावते ना लावते तोपर्यंत बॉल निघून चाललाय. थेट यष्टनला जाऊन भिडला आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन बाद झाला. ओव्हर झाली. 5 बॉल झाला. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील शेवटचा बॉल. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. किती धावा झाला? 7 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल तयार होतो. हो यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका अप्रतिम आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा निर्णय 2 धावा. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण पाहतोय 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला दुसरे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचं आहे.
टॉससाठी या रिशांग 11 वादळ ग्रुप वसई आणि मावली 11 विले पार्ले. टॉससाठी कॅप्टन लगेच यायचा आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाज आलेला आहेत. बॉलर नेम प्रकाशचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर शरीरावरती जाऊन आदळणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा डॉट बॉल आलेला आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील इथे पहा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि इथे पंत सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथेच पहा फिल्डर बॉलच्या मागे धावतात खरे. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथे पहा वृक्षाला बॉल लागून बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे सुद्धा 2च धावा मिळणार आहेत. एक चांगला निर्णय आहे. मैदानाच्या बाहेर बॉल जातो तिकडे तुम्हाला 2च धावा मिळणार आहेत. एरवी जर का आपण पाहिलं तर एकदा आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अंकित दादा स्मृती चषकामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. बादची कडा जरूर घेतली होती परंतु तिथे सुद्धा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे सुद्धा फक्त 1च धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आणि आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झाला. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत खरे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 1 बॉल शेष आहे या षटकातील. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. माऊली 11 विले पार्ले आणि रिशांग 11 वादळ ग्रुप वसई टीमचे कॅप्टन तयार राहायचा आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. षटक आता संपलंय आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर किती 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दाखव जरा पेन. इथे पहा पंचांचा निर्णय. आता आमच्यापर्यंत येईलच. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल दिला आपण. डॉट बॉल दिला. पुन्हा एकदा पुढची टीम टच टाकण्यासाठी या ग्रुप रिशांग 11 निशान 11 ईशांग विशांग रिशांग. हा मेजर कुठं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोरच यायचं आहे. याने टॉसला मी कॉमेंट्री करतो. तुझं नाव काय? सुनील लांबोरे. लांबूर. लांबोरे.
लांबोरे नाही लांबो लांबोर आपल्याकडे लांबोर हा मी लांबोर आहे ते रायगडवाले नाही तिकडे तर कोकणातच आहे मम्मी खेडचे मी तिकडेच असतो कोकणातच असतो आता घाटातच असल्यामुळे उत्कृष्ट असं समालोचक सकाळपासून या ठिकाणी दुसऱ्या पर्वातलं पहिल्या मॅचपासून ही तिसरी मॅच चालू आहे. तिसऱ्या मॅचपर्यंत सुनील लांबोर हा आपला पाटण तालुका सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. सुंदर चेंडू टाकलाय आणि बॅटखट त्यामुळे या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे माऊली 11 विले पार्ले आणि वादळ ग्रुप रिशांग 11. तर त्या मॅच दरम्यान कॉमेंट्रीसाठी आम्ही आमंत्रित करतो आयोजकांच्या वतीनं अविनाशी पुकळे सरांना. तर अविनाश सर खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. यायचा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये ते ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच येणं पण तितकंच गरजेचं असतं कारण जो अनुभव असतो क्रिकेट क्षेत्रातला अनेक वर्ष खेळलेलं जातं. अनेक मॅच आपण हाताळल्या जातात आणि आपण आपला अनुभव घेऊन विचार मंचावर येणं फार तितकंच गरजेचं असतं. म्हणून आपणाला एक निमंत्रित करतोय की आपण या ठिकाणी महेशजी कस्तुरे PM सरचे स्वागत आहे दादा, वेलकम. योगा बरोबर आहे, योगा चाचे पांढरे पाणीचा सुंदर असा एकेकाळीचा बॉलर आणि दोघांची जोडी मैदानात सध्या उंचीमुळे जरी पायाला पाय तटत असले तरी सुद्धा क्रिकेटवरती अजून तितकंच प्रेम आहे. असा असणारा योगा चाचे प्रेम इकडे बा हॅलो बोल की. हां बा मी पार्लेत आहे काल 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 होय नाही जाणार आहे आता. आबा यायला लागलेत, आबा सातारा सोडून पुढं आले म्हणले मग त्यांच्याच गाडीतनं जाणार आहे. नाही आज कार्यक्रम आहे पार्लेला बघतो मला वेळ मिळाला तर. PM कस्तुरे विचारमंचावरती आपण यावं ही विनंती आपणाला. धावसंख्येमध्ये 6 संघाची धावसंख्या 34. हॅलो हॅलो सचिन बोल की. बघतो मला वेळ मिळतोय का. हां 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 बस बस तू ह्याला गेला मॅचला जातोय तू बस की. अरे कॉमेंट्रीला बोलू कोणाला बोलवले कॉमेंट्रीला. अविनाश पोकळे पोकळे आपणाला विनंती आहे. नाही आता ह्या मॅचला मग ह्याची मॅच आहे मग नाश्ता करायला जा. नाही 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 ही मॅच झाली ना. हा चालू पाणी घे रे पाणी घे दादा. हो दादा दोन्ही अंपायरांना विनंती आहे आपण नाश्ता करून घेणार आहेत का ह्या मॅच नंतर. कमिटीचं प्रेम आहे आपल्यावरती, आपली काळजी आहे कमिटीला कारण सातत्यानं तुम्ही या ठिकाणी सहकार्य करताय, या वयात अनुभव देताय. टार्गेट किती आहे. 35 झाला 36 पाहिजे. 35 झालंय काय. चला टॉससाठी या. माऊली 11 विले पार्ले टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वादळ ग्रुप रिशांग 11 टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. रोहिदास सर
बरगतचं ताकदीचा आमचा सँडी मैदानात येतोय. देहोती पंढरपूर अशी पायीवारी करणारा वारकरी पंथातला आमचा सर्वांचा लाडका, तब्येतीनं जरी गच्च असला, महाराष्ट्र केसरी पैलवानासारखा जरी दिसत असला तरी विचारानं या ठिकाणी क्रिकेटमध्ये झोकून दिलाय. आणि या ठिकाणी आज काय टीमचं नाव त्यांच्या विघ्नार्था 11 मुंबई या मैदानाचं नियोजन करतोय. सर्वच प्लेयरांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत करावं तितकंच कमी आहे, कारण ही लढाई विचारांची आहे. क्रिकेट क्षेत्रानं एकत्र केलं आणि एकत्र करण्याचं कर्तृत्व एकच आहे, ते म्हणजे अनिकेत दादा स्मृती चषक 2025. पाटारचा वाडा म्हटलं की छत्रपती शिवरायांची आठवण येते. जिथं पावनखिंड घडली, पावनखिंडीच्याच बाजूला असणारं छोटंसं गाव पाठारचा वाडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा शाहवाडी तालुका आहे. या तालुक्यानं राजधानीचा किल्ला म्हणून पाहिला, त्याचं नाव विशाळगड आहे. याच नगरीतून आलेला हा माझा खेळाडू आहे. नाव काय त्याचं? नाव अशोक. अशोक उर्फ हरिजोरे. श्वान शौकीन, महाराष्ट्रात ज्याची कुत्री अखंड महाराष्ट्रात पळतात. कुत्र्याचा प्रेमी आहे, कुत्र्यावरती प्रेम करणारा माणूस आहे. हसू नका, खरी परिस्थिती आहे. लाखो करोडोमध्ये कुत्र्यांची किंमत आहे. एका रेसला कुत्र्यांना कमीत कमी 50 ते 1 लाख रुपये बक्षीस आहे. त्यातला तो शौकीन आहे. गेल्या वर्षीच महाराष्ट्र केसरी श्वान शौकीन स्पर्धा झाली आणि त्याला बक्षीस होतं फॉर्च्युनर, आणि ते फॉर्च्युनरची विनर झाली लखी, आणि त्याचा हा मोठा चाहता आहे. व्हाईट चेंडू. बस ना, बस की, लाव की खुर्ची. मी बैलगाडीचं असतं तर तुला म्हटलं नसतं रे. बैलगाडीचं निघायचं मध्ये मी कुस्तीचं आणि बैलगाडीचं. येस, महाराष्ट्र म्हटलं की बैलगाडा शर्यत, कबड्डी, क्रिकेट आणि त्यानंतर जर का आपण पाहिलं तर श्वान शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मगाशीच दत्ता सरांनी खूप चांगला उल्लेख केला. यावेळेला देखील फटका 2 धावांचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं क्रिकेट शौकीनांच्या, शाहवाडी तालुक्यातल्या क्रिकेट शौकीनांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा प्रेम कस्तुरे बरेच दिवसानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेम आपलं कौतुक करावं तितकंच कमी आहे. 2013चा सामना आठवणीत आला. पांढरपाणी या ठिकाणी राजू पवार विरुद्ध प्रेम कस्तुरे 96 रन वन साईड मारल्या राजू पवार यांनी. परंतु या ठिकाणी प्रेमचं तितकंच कौतुक करायला पाहिजे. 86 धावापर्यंत तो सामना गाठण्यात आला आणि प्रेमने सुंदर अशी बॉलिंग केली होती 2013चा सामना. आणि या ठिकाणी आत्ताच पप्पू मामा यांचं या मैदानामध्ये आगमन झालंय. निलेश बरागडे याचे सर्वात लहान मामा म्हणून ओळखलं जातं आणि प्रेम करणारे सगळ्यांच्या वरती पप्पू शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालं. कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. हळूहळू या स्पर्धेची चर्चा आता वाढतच चालली आहे. प्रेक्षक पहा, मुंगी शिवाला सुद्धा जागा नाहीये. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि आता टॉस आपण करणार आहोत. ललित झोरे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु इथे पहा बॉल हातातून निसटला. रबर बॉल असाच आहे, बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. चला, या माऊली 11 विले पार्ले आणि बादल ग्रुप रिशांग 11 बारसू दरम्यान टॉस आता केला जाणार आहे.
राज कस्तुरे, आपलं वय जरी वाढत असलं तर क्रिकेटवर काय म्हणतो राज, एकदा मागं बघा. आनंद दादा ना, राज कस्तुरे एकदा मागं बघा. अनेक वर्षाचं क्रिकेट आपलं प्रेम आहे. मानच्या वाडीची टीम एक अतिशय सुंदर नावारूपाला आली होती. आनंद शांताराम चौगुले साहेबांना विनंती करतो, आपल्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाणार आहे नेक्स्ट मॅचचा. या भाऊ आनंद शांताराम चौगुले. तुम्हाला दिला होता ना? घेतला होता. चला, नुकताच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तिकडे 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जातो. वादळ ग्रुप, रिशांग 11 बारसो आणि त्यांच्या अगेन्स्ट मावली 11 विले पार्ले हा संघ, लोकल संघ इकडचा खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता टॉस जिंकला आहे. नंतर सांगितलं तरी चालतं. हा हो ललित, सुंदर असा झेल टिपलाय. ललित टॉस साठी आले होते. पॅडी फाले आणि टॉस जिंकलेला आहे वादळ ग्रुप रिशांग 11 या संघाने. डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळात ते कळवतील. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. या मॅच मध्ये विजयासाठी लक्ष होतं जर का आपण पाहिलं तर 36 धावांचा. आणि आता या मॅच मध्ये धावा तुम्हाला अजूनही करायच्या आहेत 21. बॉल किती बाकी आहेत? राज कस्तुरे, मॅच झाली की स्टेजवरती या. 18 बॉल 21 ना? 18 बॉल मध्ये आता 21 करायच्या आहेत. 18 चेंडू 21 ची गरज आहे. चला प्लीज, जे गेट वरती आहेत, जे खेळाडू आहेत, प्लीज त्यांना विनंती आहे, आपल्या व्हॉलेंटियर जर असतील तर तिकडे तात्काळीने लगेचच जा. लेग साइडला जे गेट जवळ खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे तिथून आपण बाजूला यायचं आहे. नाही, बसून घ्या. विनंती, आपणाला बसायची सोय आहे. माणसानी माणसासारखं वागणं फार गरजेचं आहे, कारण हे क्रिकेट क्षेत्र आहे. इथे प्रत्येकाला बघायला आनंद घेता येतो. आपणाला विनंती आहे, 10 वेळा या ठिकाणी कॉमेंटेटरनी आपणाला कळवण्यात आलं, आपण बसून घ्या, एवढीच विनंती आहे. हा सर्वांसाठी सामना आहे, हा सर्वांसाठी मॅच आहे. इथे पहा, फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि जिकडे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळाला. अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. धावा झाल्या 17. आता विजयासाठी जर का आपण पाहिलं तर येणाऱ्या 17 बॉल मध्ये धावा करायच्या 19. यावेळेला देखील इथे पहा, जसा बॉल तसा फटका इथे सजवला आहे. तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. गोल मोठाचा असा हा खेळाडू आपण पाहिला आणि तिथे पहा चांगले क्षणात कळणार आहे. 15ला 15ची गरज असताना इथे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गाव भरला मामाचा परंतु कोण नाही कामाचा. विकेट किपरला बॉल फील्ड करता आला नाही आणि तिथे पहा डॉट बॉल जरूर आला होता, परंतु गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभणे भरपूर गरजेचं असतं. आणि इथे पहा एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता 14 मध्ये 14 करायच्या आहेत. काय घडणार आहे या मॅच मध्ये? इथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु शांत ठेवलाय. आता येणारे बॉल 13 आणि 13 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 14. हॅलो, हा येतो. नाही मी आलो, चाल जातो हो भाऊ. हा, चल मी आहे ना माझ्यासोबत एक जण, त्याला घेऊन येतो त्याला. धावसंख्येमध्ये 1 निवर आणि स्कोरबोर्डवरती 1 निबर. संघाचा स्कोर झालाय टोटल या ठिकाणी 23. अखेरची ओव्हर काय आता? बरोबर. 13 पाहिजे. कोण घेऊन येणार या ठिकाणी? 12 चेंडू आणि 13 धावा.
वैयक्तिक पैलवा संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय. भररगाचं ताकदीचा नाव त्याचं सँडी. लवकर लवकर ए सँडी आटपून घ्या. असं नका बोलू. लाईव्ह चालू. आटपून घ्या म्हणलो. बॅटिंग बॅटिंग घ्यायचं बरेच सामने आहेत. प्लीज विनंती आहे आपणाला. स्पीच वरती आपली बॅटिंग करण्यासाठी परत एकदा हरीश कर्तृत्व गाजवायला आलाय. पहिला चेंडू, पहिली ओव्हर, वैयक्तिक तिसरं शतक घेऊन आलाय आणि कडक तितकंच प्रेमचं एसटीजीत सुद्धा सुंदर. ताकदीचा पूर्णपणे वापर. बघूया हरीश आपल्या संघाला किती हातभार लावतोय. पुढील चेंडू फाईटच्या दिशेने परत एक रन काढण्याचा प्रयत्न, अतिरिक्त एक धाव. फाईटचा इशारा. अंपायर काय नाव त्यांचं, हे नाव काय त्यांचं, पंचांचा वाईटचा इशारा. सुंदर अशा या ठिकाणी मारा करतोय. हरीशला काही समजला नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव आणि धावसंख्येमध्ये कोणतीही भर नाही. कितीला किती पाहिजे? 10 चेंडू आणि 12 धावा. पुढील चेंडू काय घडणार? एक साठी या ठिकाणी सुंदर असं राजू कस्तुरे, तितकेच सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. 9 चेंडू आणि 11 धावा. मॅच मध्ये काही घडू शकतं. लॉंगनला या ठिकाणी विनोद आहे. आठ चेंडू आणि 11 धावा. आता मात्र मॅच मध्ये आलाय ट्विट. काय घडणार काही क्षणात कळणार आहे, कारण या ठिकाणी अजून सँडीचे 2 चेंडू बाकी. ह्या 2 चेंडूवरती या ठिकाणी सँडीने आपला ताबा कायम ठेवला. अतिशय सुंदर षटकारच्या दिशेने, परंतु विकेट. आणि आता मात्र मॅच मध्ये वेगळीच रंगत. सात चेंडू आणि 11 धावा. आता मात्र या ठिकाणी कोण होणार बकरा, कारण या ठिकाणी शांडीने मात्र केलाय मोठा थरारा. असा शांडी जेकेला आउट केलंय. मानच्या धनगरवाड्याचा स्टार प्लेअर जेकेची जागा घेऊन आलाय. हे जे सगळे प्लेयर आहेत ना, चिखलातनं चालत येत आहेत, ते एकदम डेंजर आहे. तुम्ही ना पडतील तिथे. सांगतो, सुनील सरांचा या ठिकाणी एक मोठा अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला. सर्व जे बॅट्समन आहेत ते मधून चिखलातून येत आहेत. आपले पाय ओले होत आहेत. घसराल, पडाल आणि पडल्यावरती फ्रॅक्चर व्हाल. या वयात हार जुळणार नाही, लक्षात घ्या. स्वतःच्या खर्चाने दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागेल, म्हणून आपण आपली काळजी घ्या. सुंदर. एक मिनिट, ते नाही वाटत. रोहिदाजी धडसर आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या हप्त्यामध्ये 7 चेंडू 9 धावा. वादळ ग्रुप, त्याचबरोबर रिशांग 11 या संघातील चेतन या खेळाडूने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता, म्हणूनच त्यांना कमांडो टी शर्ट देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खरंच आहे.
मान आणि सन्मान फक्त या ठिकाणी अनिकेत दादा स्मृती चषक 2025च्या टुर्नामेंटमध्येच मिळू शकतो. बरोबर आहे का खेळाडी? कारण आपण अनेकांना केलंय या ठिकाणी पॅडी मॅडी आणि सर्वांची आपण हाणताय गाडी. 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडू आणि 9 धावा. सहा चेंडू 9 धावा. स्ट्राईक वरती हरीश. न स्ट्राईकला काय नाव आहे त्यांचं? न स्ट्राईकला आत्माराम. मॅच मध्ये विन करून बाकीच्या प्लेयरांचा आत्मा थंड करतोय का आत्माराम? आपणाला काही क्षणात कळणार आहे. ज्याचा आत्मा थंड तो मात्र या ठिकाणी आउट आहे. आत्मारामची मात्र या ठिकाणी विकेट जाते. म्हणून तर सुनील सरांना लेख अंपायर केलंय. डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पाहणी केली. हलकसं वाऱ्यानं हलतं तसं पान हल्लं आणि तशी स्टंप हल्ली आणि या ठिकाणी सुनील आता समुद्रावर पोहोचवलं. सुनीलजी लांबोरे सर आणि दत्तात्रय सरांचं सकाळच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात. आता तुमच्यासोबत मी समालोचक अविराज पुकळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मॅच अगदी पाहायला गेलं तर रोमांचक स्थितीमध्ये मॅच पाहायला मिळते. 6 बॉल 9चं समीकरण होतं आणि पहिल्याच बॉलवरती अगदी धावबादच्या माध्यमातून गडी बाद झाला. आता मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर ट्विस्ट जरूर पाहायला मिळाला. एक धावबादची विकेट आली आणि आता नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. हो 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 वेगवान बॉल. काय वेग आहे बॉलवरती. फेकी केली पाहावं लागेल. काय घडलंय पंच पाहू शकता. अप्रतिम निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये Y+1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. खरं तर या क्षणी या चुका खरं तर संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. कारण इथे एक एक धाव महत्वाची आहे. म्हणून म्हणलं जातं शाळा शिकत असताना एका मार्काला, राजकारण करत असताना एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. त्या धावेचं महत्व आता इथे खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जरूर समजेल. कारण इथेच अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये Y+1च्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावांचं जे अंतर आहे ते कुठेतरी थोडंसं कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर गरज आहे ती म्हणजेच 5 बॉल 7 धाबांची गरज. ऑड अ मॅच. सकाळचं सत्र पाहिलं अगदी क्लोज मॅच आणि आत्ताच्या सत्रामध्ये सुद्धा अगदी क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच म्हटलं जातं वेळ गेली की परत येत नाही. वेळेचं महत्व प्रत्येकाला कळणं फार गरजेचं आहे. काय बॉल टाकलाय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी कानाच्या आणि नाकाच्या समोरून बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिहाइंड द विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि आता इथे आलाय डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. अप्रतिम डॉट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. 4 बॉल 7चं समीकरण. क्रिकेट हा गेम खरं तर अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव न होणं हे क्रिकेट आहे. एक बॉलवरती 6 धावा होणं हे क्रिकेट आहे आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल 7. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला मोठा प्रहार. बॉलला पाठवून दिला. गोशाकी क्षेत्रामध्ये धाबा मिळतील 2 आणि अंतर कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 3 बॉल 5 धावांची गरज. बरोबर आहे. या मात्र आता मात्र तुमच्या म्हणण्यानुसार हे क्रिकेट फार वेगळ्या दिशेने चाललंय. वेळ आणि काळ हा कुणासाठी थांबत नसतोय. आपणाला क्रिकेट खेळत असताना बारखाई फार महत्वाची आहे सर. आपल्या विचाराने या ठिकाणी क्रिकेटर घडत जरी असला तरी आपल्या बोलण्यातून आपल्या वाणीतून या ठिकाणी प्रत्येक क्रिकेटरला एक वेगळी वलय करून देण्याचं काम आपण या क्षेत्रात करताय. म्हणून आपलं पण परत एकदा स्वागत आहे. म्हणून म्हणलं जातं मनस्थिती बदलली ना तर परिस्थिती बदलते. आता इथे मनस्थिती बदलावी लागेल. सामना जिंकवण्याचा असेल तर जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 3 बॉल 5 धाबांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जर आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण बंटी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 3 बॉल 5 धाबांची गरज आणि स्ट्रायकर एंडला बॅटरचा विचार केला तर हरीश बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. जो बॅटर सलामीला आलाय तो स्ट्रायकर एंडला अजूनही बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा इथे वेग वेग आणि वेग, लाईन वरती कंट्रोल नाहीये, लेंथ वरती कंट्रोल नाहीये. इथे पाहायला गेलं तर अतिरिक्तच्या माध्यमातून अजून एक धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतीये. नेहमी म्हणलं जातं लर्निंग इज द बेस्ट सोर्स ऑफ अर्निंग. तुम्ही चुका करत असताना चुकामधून शिकणं खूप महत्वाचं असतं. आणि आता पाहायला गेलं तर गोलंदाज चुका करत असताना सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल 4 धावांची गरज. रनअप जो आहे तो रनअप भरपूर असल्यामुळे कदाचित स्पीड आणि ती वेळ फार चुकत असेल. आणखीन एक चांगला बॉल, इथे पाहायला गेलं तर फेकी केली, डेंजर एंडला पाहावं लागेल, फलंदाज पोहोचेल का? यस, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. एक वेळ अशी वाटते समोरचा संघ जिंकेल, दुसऱ्या बाजूला असं वाटतं की फलंदाजी करणारा संघ जिंकेल की काय. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. हे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हरीश पॅव्हेलियन मध्ये परततोय, हरीशची जागा घेऊन येतोय तो प्रशांत. संघासाठी धोक्याची घंटा जर पाहायला गेलं ना तर जो हरीश पहिल्यापासून स्ट्रायकर एंडला होता, जो एका बाजूने करता संयम आणि फलंदाजी करत होता, तो बॅटर आता मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याच्या जागा भरून काढण्यासाठी आपण प्रशांतला पाहतोय. ज्याच्या फलंदाजीचा विचार केला तर ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे नजाकत आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये आम्ही अनेक वेळा या खेळाडूला खेळताना पाहिलंय. तो खेळाडू आता नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाचं नाव आज धनगर समाजाच्या क्रिकेटमध्ये अगदी उंचीवरती पोहोचलंय असा अक्षय आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. वेगवेगळे बॅट्समन वेगवेगळ्या कास्टमधून जरी आले असले तर क्रिकेट क्षेत्रामध्ये महाराष्ट्रावर नाव गाजवलंय. या क्रिकेटमुळेच आपली ओळख झाली आणि ही ओळख कायम टिकून ठेवणं तितकंच फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल, कॉलिंग पाहावं लागेल आणि कॉलिंग थोडंसं खराब फंबल झाला. इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, दुसरी धाव होते का पाहावं लागेल. आणि यस, दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी पहा एका वेळेला परिस्थिती बदलतीये, दुसऱ्या वेळेला दुसरा संघ वरचं ठरत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यात 30 धाबा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 36 धाबांचं टार्गेट होतं. आणि आता पाठीमागल्या मॅचमध्ये हेच पाहायला मिळालं आणि आताच्या मॅचमध्येही तेच पाहायला मिळतं. 1 बॉल 3 धाबांची गरज. याही मॅच मध्ये जिंकण्यासाठी 1 बॉल 3 धाबांची गरज. या मैदानाचा भौगोलिक जर विचार केला तर तुम्ही ऑन साइड पहा, ऑफ साइड पहा, दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर घोषांकित क्षेत्र आहे. आणि अगदी समोरच्या बाजूला पाहायला गेलं तर जिथे तुम्ही मॅक्झिमम धाबा म्हणजे 6 धाबा 4 धाबा पटकावू शकता. त्यामुळे तुम्हाला जो प्रयत्न करायचा आहे तो आता समोरच्या बाजूला प्रयत्न करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल. कारण 1 बॉल 3 धाबांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅच साठी. 1 बॉल 3 धाबांची गरज. हो, चांगला बॉल हाताला, पाहावं लागेल. पहिली धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथे पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या संघाचं नाव आहे ते म्हणजे 11 प्रेम कस्तुरे. विघ्नहर्ता 11 संघ तिसऱ्या मॅच मध्ये विजयी संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर अगदी 2 धावसंख्येने संघ जिंकलाय. आणि नेक्स्ट मॅच आपण एक मोठी मॅच, पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम असेल ती म्हणजेच माऊली 11, अर्थातच रबर बॉलचा हंगाम ज्या संघाने गाजवला. रोहाची स्पर्धा असेल, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. आणि त्यानंतर खरं तर या संघामध्ये विचार केला तर